असेल। आणि नंतर मग माझी मी पुढची तयारी सुरू केली। तर गणेश चतुर्थी असल्यामुळे मी नारळ फोडून घेतला आणि ठरवलं उकडीचे मोदक करूया। आणि नारळ चांगला खवखवून किसून घेतला आणि त्याच्यासाठी मी जे इन्ग्रेडियंट घेतले ते त्याच्यासाठी मी घेतलं आहे मनुका, काजू, बदाम, विलायची, बेदाणे, खसखस, मनुका आणि चारोळी। सगळ्यात पहिले आपण तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, मनुका चांगले मिक्स करून घेतले आणि मिक्स करून त्याला थोडं खरपूस होऊ दिलं। आणि नंतर मग मी खसखस टाकली। खसखस टाकल्यानंतर मी कोकोनटचा जो किस केला होता ओल्या नारळाचा तो टाकला। त्याचं पाणी थोडं ॲब्सॉर्ब होऊ द्यायचं आहे, नाहीतर मग आपल्या मोदकाला टेस्ट नाही येणार, ते असे ओले ओले होतील। आणि नंतर मी जॅगरी पावडर जी माझ्याकडे होती अवेलेबल ती मी त्याच्यामध्ये मिक्स केली आणि त्यानंतर मी विलायची पूड टाकली। आणि चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये थोडं सॉल्ट टाकायचं, कारण की टेस्ट इतकी यम्मी लागते ना। आणि त्याला चांगलं ड्राय होऊ द्यायचं आहे आणि मग आपलं रेडी झालं। आणि नंतर मग आता आपण बनवणार तांदळाची पिठी। त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे, नंतर मग मी दूध टाकलं त्याच्यामध्ये आणि नंतर मग तूप आणि थोडं सॉल्ट आणि त्याला चांगलं गरम होऊ द्यायचं। त्याला उकळी आल्यानंतरच तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे। बघा मी कसं थोडं थोडंच टाकायचं आणि एकदम सगळं टाकू नका, नाही तर मग त्याचे गिठोळे होतील। आणि 5 मिनटं तसंच झाकून ठेवा। हे बघा मी झाकून ठेवलं, आता 5 मिनटानंतर काढलं। नंतर आपली तांदळाची जी पीठ आहे ते रेडी झालं आहे आणि आता मी ते काढून घेते। आणि तुम्ही ट्राय करा की शक्यतो ते तरी गरम गरमच त्याला मळायचा प्रयत्न करा, म्हणजे डव छान येतो आणि सॉफ्ट येतो। आणि ते दूध टाकल्यामुळे तुमचे मोदक अगदी पांढरे शुभ्र होणार आणि दिसायला पण छान आणि चवीला पण छान। बघा किती मऊसूत लोण्यासारखं आपलं पीठ झालं आहे, तुम्ही बघू शकतात। आणि नंतर त्याला चांगलं मळून घ्यायचं हातावर आणि नंतर मग त्याला तुम्ही तूप लावू शकता, पीठ लावू शकता, काही लावू शकता किंवा तुम्ही लाटण्याने लाटून पुरीसारखी छोटी पुरी करून त्याच्यात तुम्ही सांजा भरू शकता जो केला आहे तो, आणि मोदक करू शकतात। मोदकासाठी जेवढ्या जास्त पारी तुम्ही घ्याल तेवढा तुमचा मोदक सुबक होणार। हे बघा मी ट्राय केलं, माझ्याकडनं तर झाला तो मोदक। आणि तुम्हाला एक आयडिया सांगू, तुमच्याकडे जर स्पून असेल तर तुम्ही स्पूनने पण त्याला शेप देऊ शकता किंवा तुम्ही हाताने त्याचं हे करू शकता। ते केल्यानंतर मी जो मोल्ड मार्केटला सध्या मोल्ड विकत मिळतात, तो मोल्ड घेऊन मी मोदक तयार केले। तो दिसायला एकदम छान दिसत होता, त्यामुळे मी त्याचेच मोदक सगळे केले। तुम्ही करू शकता। आणि नंतर मग तो मोदक थोडा आपण पाण्यामध्ये डीप करून बॉइलिंगसाठी ठेवला। माझ्याकडे स्टीमर नव्हतं म्हणून मी जे इडलीचं भांडं होतं ना त्यातच मी स्टीमिंग करायला घेतलं। त्याच्यातही तुम्ही स्टीम करू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना तुम्ही त्याच्यामध्ये स्टीमिंग करा, जेणेकरून तुमचे मोदक फुटणार नाही आणि तुमचे मोदक दिसायला छान दिसतील आणि चवीला सुद्धा स्वादिष्ट होतील। कारण की मोदकाचा जो गोडवा आहे ना खूप खूप मधुर असतो। म्हणतात ना गणेश चतुर्थी ज्यावेळेस येते त्यावेळी काय होतं माहिती तुम्हाला, गणेश चतुर्थी म्हणजेच दुःखाच्या अंधारात आशेचा प्रकाश। बघा मग आम्ही आरतीसुद्धा केली त्या मोदक रेडी झाल्यानंतर गणपतीची। म्हणतात ना सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, गणेशाशिवाय काहीच नाही। नंतर तुम्ही केसरने त्याला डेकोरेट करा आणि बघा तुमचा मोदक किती टेस्टी झालेला आहे। आणि तो मोदक तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाला सर्व करा, तुमच्या गणपती बाप्पाला नक्की आवडेल तो मोदक। तुम्ही पण ट्राय करा, त्यातला सांजा तर एवढा यमी लागतो ना, एकदा तुम्ही ट्राय करा, तुम्ही मोदकचे एकदम फॅन होऊन जाल। आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं ना त्याच पद्धतीने सांजा करा। आणि विहानने बघा तो मोदक इतक्या छान पद्धतीने टास्क केला आणि त्याचे तर बापरे वाव मम्मा, दॅट इज अ डिलिशियस, इट्स यमी, आय विल गिव्ह यू 100 out of 100 मम्मा, दॅट्स यमी। आणि फायनली तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। यशाची पायरी आपण तेव्हाच चढतो जेव्हा कामाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने करतो, बरोबर आहे की नाही? मग त्यामुळे लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आमच्या ब्लॉगला। थँक्स फॉर वॉचिंग।